ऍड करण्याचा प्रयत्न करणार. इथं जो आहे तो चेंजेस झालेला आहे. छोटा लाईट होता तो LED झाला आहे. आणि इथं क्विक पुश नावाचं एक नवीन इन्स्ट्रुमेंट टाकतोय आपण. हायड्रोलिकला एक क्विक पुश नावाचं म्हणजे लावणे आणि जोडणे म्हणजे नट बोल्ट टाईट करणे हा ऑप्शन न करता आपण क्विक पुश नावाने एक इन्स्ट्रुमेंट ॲड करतो याच्यात. म्हणजे तुम्ही हायड्रोलिक ज्यावेळेस ॲड करशाल त्यावेळेस फक्त तुम्हाला पुश करायचं आणि तो जॉईंट होऊन जाणार. जॉईंट होऊन जाईल म्हणजे त्याला कुठलाही पाना. याच्या PTOच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? याचा PTO कशा पद्धतीचा आहे, शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहे? PTO याचा 540 आणि 840 दोन वर्गामध्ये PTO आहे. आणि 840 आम्ही भर लावण्यासाठी यूज करा सांगतो आणि 540 हा खांदणी करायसाठी. पहिल्या गिअरमध्ये तुम्ही 540 वापरा आणि तुम्हाला जर रान नरम वाटलं तर दुसऱ्या गिअरमध्ये तुम्ही 840 वापरू शकता. स्पीड पण वाढेल, इफिशियन्सी वाढेल आणि माती फेकायचं प्रमाण पण वाढेल. याच्यामध्ये बरेचसे आम्ही जे आता थोडी माती जास्त उडते बाजूला तर त्याचं कव्हर पण आम्ही वाढवतोय. आणि ह्या रोट्याचं इकड साईडचं जे कव्हर अपेक्षित आहे ते आपण कव्हर केला लागून रेझर पण आता अटॅचमेंट देण्याची आपण तयारी करतोय. आणि या रोटरमध्ये प्लेन रोटर पण आणतोय. हा शाफ्ट चेंज केला एक्झिस्टिंग कस्टमरना पण तो शाफ्ट चेंज करता येईल. त्याच्यामध्ये त्यांना L पाते जोडता येतील. म्हणजे जे रेग्युलर L पाते असतात तसे रोटरची L पाते असतात ते L पाते त्यांना जोडता येतील. कारण की आपल्या मराठवाड्यामध्ये कपाशी क्षेत्र जास्त असल्यामुळे हा माती उडण्याचा प्रॉब्लेम, झाडावर जर माती लागली, ढेकूळ लागला तर झाड मोडू शकते किंवा तुटू शकतं किंवा झाडाचं नुकसान होऊ शकतं किंवा एखाद्या बाजूला माणसाला लागू शकतो. तर ते आपण म्हणजे हे जे पॉईंट आहे डेली नोट डाऊनमध्ये हे पॉईंट आलेले आहेत. याची मंथली मीटिंग होते. या मंथली मीटिंगमध्ये याचे रिव्ह्यूज काढले जातात आणि चेंजेसवरती भर दिला जातो. जेवढे मॅक्सिमम चेंजेस आम्ही दसऱ्यापर्यंत याच्यामध्ये करणार आहोत. आता ठीक, कंटिन्यू करा. आणि मॅक्सिमम म्हणजे जसं शेतकऱ्याला पाहिजे तशी वस्तू आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. कारण की आमची काही पॉलिसी नाही आहे म्हणजे असंच पाहिजे किंवा असंच पाहिजे. हे शेतकऱ्याची वस्तू आहे, शेतकऱ्यांसाठी तयार केलेली आहे. त्यांच्या सुख सुविधा लक्षात ठेवूनच त्याची डेव्हलपमेंट होते. कारण की याच्यामध्ये काय म्हणजे तुम्ही जितका तुमचा ग्राहक आनंदी असेल, सुखी असेल किंवा तुम्ही त्याच्या प्रॉब्लेमवरती म्हणजे त्याचा जो मूळ जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर जर तुम्ही काम नाही करणार तर मग तुमची डेव्हलपमेंट आणि त्या शेतकऱ्याची डेव्हलपमेंट दोघांची होणार नाही. आता एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतो. आता बाजारामध्ये असंख्य